घरच्या साहित्यामध्ये अगदी सुबक सुंदर असे मोदक तयार होतात। हे पहा, खव्यापेक्षाही चविष्ट असे लागतात आणि करायलाही सोपे, आणि तेही घरी असलेल्या संपूर्ण साहित्यामध्ये। आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गौरी गणपतीमध्ये वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहेत, तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 1 चमचाभर मी तूप टाकले। तुपामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला खसखस घ्यायची आहे, आणि खसखस तळायला किंवा भाजायला फार वेळ नाही लागत, त्याच्यामुळे फास्टमध्ये होते। खसखस तुपावरती भाजून घेऊया। 1-2 मिनिटांमध्ये लगेच परतून होते। खूप जास्त जर भाजली तर ह्याला कडवटपणा येतो, त्याच्यामुळे ह्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि हे स्लो गॅसवरतीच करून घ्या। परत त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकले। त्यात काजू, बदाम जे तुम्हाला सुकेमेवे टाकायचे असतील ते कट करून टाकून घ्या, आणि याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे खाताना छान क्रिस्पी लागतात। तुम्ही वाशे वरतून जरी टाकले तरीही चालतील। आता त्याच तुपामध्ये आणि त्याच कढईत आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जे आपण पोळ्या करतो नेहमीचं कणकेचं तेच पीठ आहे। याला बारीक ते स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग भाजलं जाईल, आतपर्यंत छान भाजलं जातं पीठ, आणि याची चवही खूप छान लागते। जर फास्ट गॅसवरती भाजलं तर पीठाचा रंग लाल येईल एकदम। शक्यतो मीडियम टू स्लो गॅसवरतीच भाजा। आपल्याला तूप एकदम नाही टाकायचं। मी 3 चमचे तूप टाकलंय। जसं जसं आपलं पीठ भाजत राहील त्याप्रमाणे आपल्याला तूप टाकायचं आहे। मी साधारण 3 चमचे तूप टाकले। आता आपलं पीठ हे पहा छान भाजलंय। रवा फुलतो तसा छान पीठ फुलतं हे गव्हाचं। आता हे काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून ठेवा। कढईत ठेवलं तर पीठ अजूनच लाल होईल। आता 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याला अर्धी वाटी गूळ घेतलाय। 1 चमचाभर तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे, पाक वगैरे करायचा नाही, आणि याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकलंय। असंच गूळ पातळ करून घ्यायचा आहे, लगेचच गूळ पातळ होतो। हे पहा पूर्ण याच्या गाठी निघालात आणि गूळ असा पातळसर झालाय। याच्यामध्ये आता आपण पीठ टाकून घेऊया। पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आणि गूळ गाठी न होता छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा लगेचच होतं मिक्स। आता आपण गॅस बंद करून कढई खाली उतरून ठेवूया। याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते टाकूया, खसखस, काजू, बदाम वगैरे। आता हे खूप जास्त गरम आहे मिश्रण, 1-2 मिनिटं ठेवा आणि त्याच्यानंतरच मोदक वळून घेऊया। जर हे मिश्रण कोरडं झालं आणि तुम्हाला मोदक वळता येत नसतील किंवा साच्यामध्ये होत नसतील तर 1 चमचा किंवा 2 चमचावर दूध टाका, लगेचच छान मऊसर असे मोदक तयार होतात। साच्याला आपण तूप लावून घेतलंय आणि भरताना या प्रकारे दाबून दाबून भरा, म्हणजे छान कळ्या येतील। मस्त सुंदर सुबक घरच्या साहित्यामध्ये साधारण अर्धा किलो मोदक तयार होतात। 1 वाटीभर पिठामध्ये 10 ते 11 मोदक। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।